नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषीभूषण कृषीरत्न बाळासाहेब मराळी, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 27 वर्षापासून शेवग्याची शेती आणि त्यामध्ये संशोधनाचं काम करत आहे. तर आजचा विषय अशा पद्धतीचा आहे, एप्रिल मे मध्ये शेवगा लागवड करावी का? जनरली ज्या वेळेला राज्यातून वेगवेगळ्या भागातून शेतकरी जेव्हा आमच्या मराळी शेवगा फार्मला भेट देण्यासाठी येतात, तेव्हा त्यांचा नेहमीच एक प्रश्न असतो की आम्ही केव्हा शेवग्याची लागवड केली म्हणजे आम्हाला सर्वाधिक चांगला बाजारभाव मिळेल आणि त्यापासून आम्हाला उत्पन्न जास्त मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, शेवग्याची जी लागवड आहे वर्षभरात केव्हा केली जाते, परंतु ज्या शेवग्याचे जे बाजारभाव असतात ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सर्वाधिक जास्त असतात आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर आपल्याला चांगले बाजारभाव मिळवायचे असतील तर त्याची शेवग्याची जी लागवड आहे ती एप्रिल आणि मे महिन्यात जर शेवग्याची लागवड केली तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत झाडं पूर्ण सक्षम होतात आणि त्यावेळेला जे काही बाजारभाव तेजीमध्ये असतात ते आपल्याला मिळतात. ह्या वर्षाचा जर अंदाज घ्यायचा झाला तर नोव्हेंबरमध्ये यावर्षी 250 ते 350-400 रुपये किलोपर्यंत शेंगाचे बाजार होते आणि ह्या वर्षाचा आत्तापर्यंतचा हंगाम जर आपण पाहिला तर नोव्हेंबर ते आत्ता मार्च आहे आणि हे नोव्हेंबर ते मार्च हा पूर्ण सीझन शेवग्याचे बाजार हे तेजीमध्ये राहिलेले आहे. म्हणजे 300-400 रुपये किलोने ह्यावर्षी शेवग्याच्या शेंगांची प्रति किलो बाजाराची सुरुवात झाली होती आणि आज पण चांगल्या दर्जाचा जो माल आहे 65-70 रुपये किलो आहे. किरकोळ बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलोच्या दरम्यान मार्केट आहे. आणि ह्या वर्षी सीझनचा जर विचार केला तर पहिला सीझन आता संपलेला आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही मराळी शेवगा फार्मचा हा प्लॉट बघू शकता की पहिला सीझन संपलेला आहे आणि आत्ता दुसऱ्या सीझनला सुरुवात होत आहे. आत्ता दुसऱ्या सीझनला सुरुवात झाली की हा जून जुलैपर्यंत चालेल. वर्षामध्ये आपल्याला शेवग्याचे 2 बहार घेता येतात आणि ह्या वर्षाचा बाजारभाव चांगले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी प्लॉटची चांगली काळजी घेतली अशा शेतकऱ्यांना निम्मा सीझनच 4 ते 5 लाख रुपये प्रति एकरापर्यंत उत्पादन झालेलं आहे आणि निम्मा सीझन अजून जून जुलैपर्यंत चालायचं आहे. तर शेतकरी बंधूंना ही विनंती आहे की ज्यांच्याकडे आता बरेचसे फोन आले, बरेचसे शेतकरी इथे व्हिजिट करतात आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही हरभरा केला होता, हरभराकडून आम्हाला त्या ठिकाणी शेवगा लागवड करायची. काहींचं गव्हाचं क्षेत्र खाली झालेलं आहे, काहींचं तुरीचं क्षेत्र खाली झालेलं आहे आणि ते क्षेत्र आता पडून आहे. तर आम्ही जूनमध्ये लागवड करावी की एप्रिल मेमध्ये लागवड करावी? तर ज्या शेतकरी बंधूकडं पाण्याची व्यवस्था आहे अशा लोकांनी जूनपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्यांनी एप्रिल मेमध्येच शेवग्याची लागवड जर केली तर त्यापासून झाडं तयार होतात. उन्हाळ्याचं वातावरण स्वच्छ असतं. अनेकांची शंका असते की उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे टेम्परेचर 40-42 डिग्रीपर्यंत जातं, मग शेवग्याची झाडं मरणार नाहीत का लागवड केल्यानंतर? तर शेतकरी बंधूंनो, शेवगा उष्णकटिबंधीय झाड असल्यामुळे त्याला उष्णता मान होते. म्हणजे तुमच्याकडे जर सिंचनाची सुविधा असेल, पाणी जर तुम्ही देऊ शकत असाल, ठिबक सिंचननं म्हणा, पाट पाण्यानं म्हणा, आळी पद्धतीने म्हणा, तर उन्हाळ्यामध्ये शेवगा लागवड केली तर शेवग्याची झाडाची वाढ उलट उष्णतेमुळे चांगली होते. वातावरण स्वच्छ असतं आणि झाडाची वाढ वेगाने होते आणि झाडं पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण सक्षम तयार होतात आणि मग प्रति झाड सर्वसाधारणपणे 15 ते 20 किलोपर्यंत आपल्याला पहिल्या 6 महिन्यामध्येच उत्पादन आपल्याला मिळवता येतं. आणि शेतकरी बंधूंनो, जूनमध्ये पण तुम्ही लागवड करू शकता. ज्यांच्याकडे पाणी नाही आहे त्यांनी जूनचा प्लॅनिंग करा, जूनमध्ये लागवड करा. पण ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी न थांबता एप्रिल मेमध्ये जर लागवड केली तर नोव्हेंबर डिसेंबरचं आपल्याला जास्त उत्पादन बाजारभाव आपल्याला दरवर्षी, आता गेल्या वर्षी पण 300 ते 400 रुपये किलोचे रेट होते आणि यावर्षी पण सलग 300 ते 400 रुपये किलोचे रेट राहिलेले आहे. थोडक्यामध्ये आपल्याला बाजारभाव चांगला मिळवायचा असेल, पहिल्या 6 महिन्यामध्ये जर उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल, ॲव्हरेज चांगले मिळवायचं असेल, तर झाडं सक्षम बनवायची असेल, मजबूत बनवायचे असतील तर एप्रिल मेमध्ये ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी शेवग्याची बिंदास लागवड करा आणि लागवड केल्यानंतर त्यापासून आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचं सीझन उपलब्ध होईल. त्यावेळेला बाजारभाव चांगले असतील. दरवर्षी हवामानात थोडासा बदल होतो, पण मराळी शेवगा फार्म या तंत्रज्ञानाने जर आपण शेवग्याची शेती केली तर प्रतिकूल हवामानामध्ये सुद्धा आपल्याला शेंगांचा बहार मिळवता येतो, सेटिंग चांगली मिळवता येते. आणि आम्ही गेल्या 25-27 वर्षापासून मराळी शेवगा फार्म या फार्ममध्ये शेवग्यावरती संशोधनाचं काम करत आहे. आम्ही रोहित एक वाण विकसित केलेला जो देशभर, महाराष्ट्रात तर सगळीकडे प्रसिद्धच आहे, देशभर लोकप्रिय आहे. देशभरातून लोक आमच्याकडे इथे व्हिजिट करत असतात, त्याची रोपं बुकिंग करत असतात, रोपं घेऊन जात असतात आणि 27 वर्षाच्या अनुभवातून आम्ही शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शन करत असतो. म्हणजे लागवड कशी करावी, लागवडीचे विविध अंतर, त्यानंतर त्याचे खतांचं व्यवस्थापन, औषधांचं व्यवस्थापन, टॉनिकचं व्यवस्थापन, फुलगळ कशी थांबवली पाहिजे, बहार कसा सेट केला पाहिजे, कोणत्या अवस्थेमध्ये कोणती खत मात्रा दिली म्हणजे त्यापासून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळवता येतं, क्वालिटी कशी मेंटेन केली पाहिजे, शेंगांचा एक्सपोर्ट कसा केला पाहिजे. ज्यांना 5 एकराच्या पुढचं शेवग्याच्या लागवड असतात अशांना एक्सपोर्ट पण शेवग्यामध्ये करता येतो. मॉलची रिक्वायरमेंट कशी आहे, अशा सगळ्या याचा अभ्यास करून 27 वर्षाच्या अनुभवामधून
आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. आणि आम्ही विकसित केलेलं जो रोहित एक वाण आहे याची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या चॅनलवरती किंवा आमच्या चॅनलवरती मी अनेक वेळा सांगितले आहे. तर हा देशातला नंबर 1 वाण आहे की जो तामिळनाडू युनिव्हर्सिटीनं ह्या वाणाला मान्यता दिलेली आहे. आणि हा वाण आम्ही 2010मध्ये विकसित केलेला आहे. हा वाण 2010मध्ये विकसित झाल्यानंतर शेवगा लागवडीत या वाणाच्या ज्यांनी लागवडी केलेल्या आहे त्यांना यापासून चांगले पैसे झाले. याचं मेन वैशिष्ट्य असं आहे की इतर जे शेवग्याचे आत्तापर्यंत भारतात विकसित झालेले वाण आहे, महाराष्ट्रात असतील, कर्नाटक असतील, तामिळमध्ये असतील, हे सर्व वाणाची लाईफ ही सर्वसाधारण 3 ते 5 वर्षाची होती. आणि त्या वाणांच्या शेंगाला लांबी जास्त होती. रोहित एक वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा लागवडीपासून 6 महिन्यामध्येच याचं उत्पादन सुरू होतं. वर्षामध्ये याचे 2 बार असतात. जसं आता आपला ह्या पहिला बार संपलेला आहे आणि आता दुसऱ्या बाराचं फ्लावरिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च ते जून असे 2 बार याला मिळतात. आणि सर्वाधिक लाईफ याचं आहे, म्हणजे झाडाचं आयुष्य सर्वाधिक 10 ते 12 वर्षापर्यंत. एकदा लागवड केलं तर याचं 10 ते 12 वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन घेता येतं. की जे इतर भारतात झालेले वाण आहे. अनेक जण प्रश्न विचारत असतात का ओडिसी 3 ही वाण कशी आहे. तर ह्या वाणांपेक्षाही ओडिसी 3 आणि या वाणांपेक्षाही रोहित एक वाण हा 10 पटीनं चांगला आहे. कारण याची अनेक युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा वेगवेगळ्या व्हरायट्यांबरोबर लागवड करून त्याचा अभ्यास केला गेला त्यावेळी लक्षात आलं की रोहित वाण हा देशातलं सर्वोत्कृष्ट वाण आहे. अशा पद्धतीने ह्या वाणाची वैशिष्ट्य आहे. आणि 27 वर्षाचा आमचा या क्षेत्रातला अनुभव आहे. जवळपास 5 राज्य ते 6 राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी याच्या लागवडी केलेल्या आहे. आणि आमच्या अनुभवातून शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करत असतो. म्हणून आजचा विषयाचं जर सांगायचं झालं तर एप्रिल मेमध्ये ज्यांचं क्षेत्र खाली आहे, ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे, एप्रिल मेमध्ये ज्यांच्याकडं या सुविधा आहेत त्यांनी शेवग्याची एप्रिल मेमध्ये लागवड करा. आणि स्पष्ट सांगायचं तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्या शेंगांना भरघोस बाजारभाव मिळवा आणि चांगलं उत्पादन घ्या. म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमचा लागवडीचा खर्च जाऊन प्रत्येक 3 ते 4 लाख रुपये आपल्याला शिल्लक राहू शकतात. अशा पद्धतीचं नियोजन केलं तर. आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही, उन्हाळ्यामध्ये आता पाणी नाही आहे ज्या भागामध्ये, त्यांनी जे आहे त्यांनी मग जूनचं प्लॅनिंग करा. तर जूनच्या एप्रिल मेमध्ये लागवडीसाठीच्या बुकिंगही आमच्याकडे सुरू आहे. जून आणि जुलैच्या लागवडीच्याही बुकिंग सुरू आहे. आपल्याला जर लागवड करायची असेल तर आमच्या मराठी शेवगा फार्मला भेट द्या. आमच्या स्क्रीनवरती खाली नंबर दिलेला आहे. रोपांची ॲडव्हान्स बुकिंग करा. 50% रक्कम भरून ॲडव्हान्स बुकिंग करावी लागते, तेव्हा रोपं आमची मिळतात. कारण संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात आणि मग वेटिंगप्रमाणे जसं नंबर लागेल तसंच आम्ही रोपं शेतकऱ्यांना देत असतो. तर आजच्या विषयाप्रती एवढीच माहिती आहे. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा किंवा डायरेक्ट खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ज्यांना आमच्या फार्मला भेट द्यायची आहे, शेवग्याचा प्लॉट बघायचा आहे, तर तो आत्ता 8 वर्ष वयाचा आमचा हा फार्म आहे. तर इथे शेंगाचं उत्पादन झालं 35-40 किलो प्रति झाडाचं उत्पादन आम्हाला यापासून मिळतं आहे. पहिला बार संपून दुसऱ्या बाराची तयारी चालू आहे. तर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आमच्या 27 वर्षाच्या अनुभवातील मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. आपली कोणतीही शंका असेल तर त्याचं निरसन आम्ही आमच्या अनुभवातून निश्चित करू. तर शेतकरी बंधूंना आज एवढीच माहिती, या व्हिडिओवरती एवढीच माहिती. खाली स्क्रीन नंबर आहे त्यावर आपण संपर्क करू शकता आणि आमची अधिक माहिती मिळू शकता किंवा प्रत्यक्ष फार्मला भेट देऊन ही माहिती तुम्ही घेऊ शकता. नमस्कार, धन्यवाद.